कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेलं राधानगरी धरण अखेर 100% भरलंय. धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले असून दोन्ही दरवाजांमधून 2,856 क्युसेक्स आणि वीजगृह सांडव्यातून 1,400 क्युसेक्स असा एकूण 4,256 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता असल्यानं जलसंपदा विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय. राधानगरी धरणाचा 6 क्रमांकाचा दरवाजा गुरुवारी 30 जुलैच्या रात्री 11:32 उघडला, तर आज सायंकाळी 4:03 तिसऱ्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. या दोन्ही दरवाजांमधून 2,856 क्युसेक तर वीजगृह सांडव्यातून 1,400 क्युसेक असा एकूण 4,256 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होतोय. त्यामुळे भोगावती नदीपात्र पूरस्थितीतून वाहतंय. जलसंपदा विभागानं नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला राधानगरी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यानं धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर गेला होता. भारतीय हवामान विभागानंही अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून कमकुवत राहण्याचा अंदाज व्यक्त केल्यानं शेतकरी आणि नागरिकांमध्ये खरीप हंगाम तसंच भविष्यातील पाणी टंचाईची भीती निर्माण झाली होती. मात्र जुलैच्या प्रारंभी मान्सूननं जोर धरला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पाऊस सुरू झाल्यानं राधानगरीसह तालुक्यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली. विशेष म्हणजे जलसंपदा विभागानं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं धरणाचं व्यवस्थापन करत 88% पाणीसाठा होईपर्यंत कोणताही विसर्ग न करता पाणी साठवून ठेवलं. पाऊस आणि जलसंपदा विभागाच्या नियोजनामुळं अखेर राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीनं ही अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी ठरली आहे. विशेष म्हणजे सन 2024 आणि 2025 मध्ये राधानगरी धरण 25 जुलैलाच पूर्ण भरून स्वयंचलित दरवाजे उघडले होते. मात्र यंदा हा योगायोग खंडित झाला असून धरण 30 जुलै रोजी पूर्ण क्षमतेनं भरलं. तरीही गेल्या काही वर्षांपासून जुलै महिन्यातच धरण पूर्ण भरण्याची परंपरा कायम असल्याचं चित्र दिसून येतंय. राधानगरी धरण ओसंडून वाहू लागल्यानं केवळ धरण परिसरच नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलंय. आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये.